बातमी छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत धक्कादायक 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवर चक्क खासगी क्लासचे शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करतायत। हे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत असल्याचं वास्तव सुद्धा आता समोर आलेलं आहे। फुलंब्री तालुक्यामध्ये आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर खासगी क्लासिंग कोचचे 9 शिक्षक तर खासगी इंग्रजी शाळांचे 2 शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करत होते। दरम्यान काशीराम विद्यालयाच्या लेटरहेडचा उपयोग करून या शिक्षकांनी सुपरवायझर म्हणून आपली वर्णी लावण्याची चर्चा आहे। दरम्यान या शिक्षकांकडून कॉपी पुरवल्याची सुद्धा चर्चा असून आता ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अत्यंत धक्कादायक अशी घटना संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक सुपरवायझर म्हणून 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षांना आहेत, यावर काय कारवाई होऊ शकते? 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यापासून साम टीव्ही कडून कॉपी मुक्त परीक्षेच्या संदर्भातला भांडाफोड सुरू आहे। बदनापूर मधल्या घटनेनंतर त्याचबरोबर यवतमाळच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या एका केंद्रावर 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीने 12वीच्या गणिताच्या पेपर रोजी मास कॉपी समोर आलेली होती। स्वतः या संदर्भात साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणच्या प्रशासनाला सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक केंद्रावर अनेक केंद्रावर खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक तिथे कार्यरत आहेत। ते तिथं वेगवेगळ्या नावावर वेगवेगळ्या संस्थेच्या नावावर तिथं कार्यरत आहेत। ते कॉपी पुरवतात। त्याची तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी केल्यानंतर हे सगळं उघड झालेलं आहे। आणि आता आपल्या समोर जी माहिती येते त्यापैकी परवा दिवशी गणिताच्या पेपर दिवशी जी मास कॉपी होत होती ती सगळी तपासल्यानंतर 12 पैकी 11 शिक्षक हे त्या शाळेचे नाहीत असं समोर आलेलं आहे। नक्कीच आता ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे। दरम्यान आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।